मी कॉलेज लाईफमध्ये असतानाच मला या सगळ्या चळवळीच्या विचारांची देणगी मिळाली, परिचय झाला या सगळ्या सांस्कृतिक चळवळीचा. आणि मग बाबासाहेब कळाले, फुले कळाले, सावित्रीमाई कळाल्या, अण्णाभाऊ साठे कळाले. हळूहळू वाचन सुरू झालं आणि गाणं घरात होतंच. आराधी असल्यामुळे, माझी आजी आराधीन असल्यामुळे माझ्या घरामध्ये गाणं होतं. आणि मी सांगते की मी तिच्याकडूनच शिकलेली आहे. तर माझं जे काही भरण पोषण झालं असेल कलेच्या बाबतीत, तर ते लोककलेच्या बळावर झालेलं आहे. माझ्या आजीकडून झाले, माझ्या वडिलांकडून झाले आणि आमच्या आजूबाजूला जे आराधी लोक कलावंत होते त्यांच्याकडून झाले. पण जेव्हा हा बाबासाहेबांचा विचार कळाला आहे, म्हणजे रुचला आणि समजू लागला, तेव्हापासून मात्र माणसाच्या मुक्तीसाठीचं, माणसांच्या शोषणाच्या, त्यांच्या बंधमुक्तीसाठीची जी गाणी आहेत, तर ती म्हणण्याकडे ओढ किंवा ती म्हणण्याचाच एक प्रयत्न माझा राहिलेला आहे.